बऱ्याच जणांचा प्रयत्न छान आहे. नाव आहे जानू भालासन. डावा पाय जास्तीत जास्त मागे, ती कमर खाली, मान वर, हातात तळवे पूर्ण टेकलेले. नाव आहे अर्धभुजंगासन. खूप छान. बऱ्याच जणांची आदर्श स्थिती आहे. डावा गुडघा सरळ, उजवा पाय मागे, चार. दोन्ही पाय जोडलेले, ताट तितकी अवस्था. कमर जास्त वर नको, जास्त खाली नको. दृष्टी समोर. टाचा जोडलेले, अंगठे जोडलेले, हाताची कोपर सरळ. खूप छान. अष्टांग स्थिती. गुडघे, छाती, कपाल जमिनीला. पोट वर, कमर वर. 8 अंग जमिनीला टेकलेले. नाव आहे अष्टांग स्थिती. कपाल, छाती, हाताचे तळवे, पायाचे गुडघे, पायाची पंजे जमिनीला टेकलेली आहे, म्हणून नाव आहे अष्टांग स्थिती. श्वास घेत भुजंगासन. 6. हाताची कोपर सरळ, पायाचा टाचा अंगठे जोडलेले, मान वर उचलून मागे टाकलेली. गळ्यावर म्हणजे थायरॉइड ग्लँडवर ताण, मानेवर म्हणजे पिट्युटरी ग्लँडवर दाब. मानेपासून कमरेपर्यंत पाठीच्या मणक्याला वाक. डोळे मिटलेले, चेहरा प्रसन्न. मांड्या जास्तीत जास्त जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास नॉर्मल करायचे. खूप छान. सर्वांची आदर्श स्थिती आहे. कमर दुखीचे विकार नाहीसे होतील, मान दुखीचे विकार नाहीसे होतील, थाईची चरबी कमी होईल, आपली कार्यक्षमता सुधारेल, आपली लवचिकता वाढेल. अतिशय महत्वाचं आसन आहे भुजंगासन. सूर्यनमस्कार मध्ये सर्वात महत्वाची स्टेप आहे. पर्वतासन करणं आहोत. 7. टाचा जमिनीला टेकवायचे, कमर वर, हनवटी छातीला, पायाच्या दिशेने पूर्णपणे दाब द्या शरीराला. पाय गुडघ्यातून सरळ ठेवा, हात कोपरातून सरळ ठेवा. खूप छान करताय सर्वजण. नाव आहे पर्वतासन. पर्वतापर्यंत शरीराची अवस्था आहे. उजवा पाय पुढे, डावा गुडघा जमिनीला आहे, अवस्था रिपीट आलेली आहे. अर्ध भुजंगासन स्थिती. खूप छान. दुसरा पाय पुढे, 9. दोन्ही पाय जोडलेले, कपाळ गुडघ्या लावण्याचा प्रयत्न, अवस्था रिपीट आलेली आहे. नाव आहे जानू भालासन स्थिती. हातात तळवे पूर्ण, पायाची शेजारी जमिनीला, कपाळ गुडघ्या लावण्याचा प्रयत्न, पाय गुडघ्या सरळ. श्वास घेत नमस्कार स्थिती. 10. नमस्कार आसन. खूप छान. 7.